वाणीसाहेब, प्रथम मी शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कार्याध्यक्ष या माध्यमातून आशाताईंचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या भागामध्ये 70 ते 80 टन युरिया प्राप्त करून दिला। आजही प्रत्येक गावामध्ये युरियाचं वाटप चालू आहे साहेब। मग जर आशाताई पक्षात असून कुठलेही पद नसताना आज आशाताईंच्या माध्यमातून त्यांनी 70 ते 80 टन युरिया आणला आणि तो सर्वसामान्य त्यांच्या गटामध्ये त्याचं वाटप चालू आहे। मग उर्वरित राहिलेले 7 गटामध्ये आज प्रत्येक शेतकऱ्याला गव्हासाठी पाहिजे, हरभऱ्याला पाहिजे, ऊसाला पाहिजे, टोमॅटोला पाहिजे, सगळ्या पिकांना युरिया हा कंपल्सरी लागतो। मग बाकीच्या गटातील लोकांनी त्याचा उठाव का केला नाही? मला ह्या माध्यमातून वाणीसाहेब तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आहे की आज जुन्नर तालुक्याची खरी रणरागिणी आणि वाघीण असेल तर आशाताई आहे आणि त्यांनी आज त्यांच्या गटामध्ये 70 ते 80 टन युरिया प्राप्त करून शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्येक गावामध्ये त्यांनी त्याची सुविधा पुरवली आहे आणि आज त्यामुळे त्यांच्या गटामधील शेतकरी समाधानी आहे। मग हे उर्वरित राहिलेले 7 गटामध्ये आजही आजी माजी लोकप्रतिनिधी किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत कोणी केलं नाही। म्हणून वाणीसाहेब, ताईंचं काम उत्तम आहे। ताईंनी शेतकऱ्यांची जाण आहे, शेतकऱ्यांची नाळ आहे आणि ताईंच्या गटात ताईंनी केलेलं काम उत्कृष्ट आहे।